परळी सज्जनगड साताऱ्याचे ते मूर्तिकार आहेत. 4.5-5 फुटाची अशी ही मूर्ती आहे. त्या वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये अशा ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. अशा सगळ्या सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत. ही सुंदर अशी ही मूर्ती आहे. हा लालबागच्या राजासारखी आहे ना. ही हिऱ्यांचं खड्यांचं काम केलेलं आहे. या मूर्तीची किंमत 15,000 रुपये आहे. ह्या सगळ्या शाडू मातीच्या शाडू माती आणि 1.5 फुटाची तुम्हाला जायला 3.5 ते 4 रुपये. प्लास्टर ऑफ प्राईजच्या तुम्हाला विदाऊट ज्वेलरी वगैरे करून 1.25 फुटाची मूर्ती 2100 रुपयेपर्यंत जाते. सगळी चौघडा भेटेल तुम्हाला 1,000-1,200 रुपये. अच्छा. तुतारेवाले हे 2,000 रुपये. हे भजन मंडळाचा पूर्ण सेट येतो. याच्यामध्ये त्या साधारण 1,000 रुपयेपर्यंत जातात. 9,000 ते विथ ज्वेलरी का? नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे चिंचपोकळीमधल्या लालबाग एरियामधल्या सुनील गणेश आर्ट्स ह्या पंडालमध्ये. तर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आतमध्ये मग कुठल्या टाईपच्या म्हणजे शाडू मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे पण मूर्त्या आहेत. वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. तर चला तर बघूया. समोर चिंचपोकळी रेल्वे स्टेशन आहे. ह्या फ्लायओव्हरने इथून असे आले तुम्ही की ह्या इथे हा असा पंडाल आहे आणि इथे ह्या वरती बॅनरवरती तुम्ही बघू शकता सुनील गणेश आर्ट्स परळी सज्जनगड साताऱ्याचे ते मूर्तिकार आहेत सुनील श्री वायकर. आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत इथे कुठल्या पॅटर्नमध्ये आणि सायझेसमध्ये ते आहेत ते. तर इथे आतमध्ये आल्यावरती बघा ही डावीकडे इथे अशी मोठी अंदाजे 4.5-5 फुटाची अशी ही मूर्ती आहे. आणि इथे पुढे पण बघा इथे पण अशी ही सुंदर अशी ही मूर्ती आहे. इथे पण बघा ह्या अशा सुंदर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये अशा ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. ही पण एक अशी सुंदर मूर्ती आहे. इथे पण बघा ही एकदम अशी ही सुंदर अशी ही मूर्ती आहे. इथे पण बघा ह्या अशा सगळ्या सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत. तर या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. ह्या इथे जर तुम्ही बघाल या सगळ्या अशा ह्या एल टाईप अशा ह्या डिस्प्ले केलेल्या ज्या आहेत. तर ह्या मूर्तीची किंमत 15,000 रुपये आहे. इथे पण बघा ही सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि ह्याच्यावरती बघा हे हिऱ्यांचं खड्यांचं काम केलेलं आहे. तर इथे गणपतीच्या समोर डेकोरेशनसाठी बघा इथे उंदीर, नंतर मग वाघ, नंतर मग सुंदर असा हा पोशाख केलेला उंदराचा मूर्ती आहे. मग मोर आहेत आणि बाकी पण सगळे वेगवेगळ्या पोजमध्ये सगळे हे छोटे क्यूट अशा गणेश मूर्त्या आहेत. हे 3,000ला जोडी आहे का? आणि बाकी हे उंदीर हे छोटे वगैरे हे छोटे उंदीर भेटतील आपण 300 रुपये जोडी, 400 रुपये जोडी. हा चित्ता आहे हा 1,500 रुपये. हे नमस्कार केलेले 1,000 रुपये. पण मोर जोडी 1,200. अब्दागिरी आहे 1,500 रुपये. हत्ती 1,500 रुपये. ढोल ताशावाला 1 नंबर आहे ते 1,500 रुपये. जय विजय 1,500 रुपये. तुतारेवाले हे 2,000 रुपये. हे मोठा जो ढोलवाला ताशावाला 2,000 रुपये. हे भजन मंडळाचा पूर्ण सेट येतो. याच्यामध्ये विणा, तबला, टाळकरी. हे 2,500 रुपये जातं. 2,500. छोटे गणपती साधारण 1,000 ते 700 ते 1,000 रुपये रेंज आहे.
पिलोडवाला असं आहे ते तुम्हाला 600-700 रुपये भेटतात. हां ते हां. सनई चौघडा भेटेल तुम्हाला 1000-1200 रुपये पण. अच्छा, सनई चौघड्याची सनई जोडी. चौघडा हां हां. आणि छोटेवाले पण मूर्ती आहेत माझ्याकडे. अच्छा, ह्या आणि 6 छोट्या इंचात 6 इंचामध्ये कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल तर अशा कितीला आहेत त्या? त्या साधारण 1000 रुपयेपर्यंत जातात. 1000 रुपयापर्यंत आहे. अच्छा त्याकडे कमी जास्त आम्ही करून देतो. अच्छा. आणि ह्या सगळ्या शाडू मातीच्या आहेत? शाडू मातीचे सर. ह्या सगळ्या ना? त्याची पूर्ण ही शाडू माती ही लाल माती आहे. अच्छा, ही लाल माती. पीओपी सर्व पीओपी. तर पी शाडू मातीचे किती आहे कमीत कमी किंमत? शाडू मातीचे तुम्हाला 1 फुटापासून ते माझ्याकडे 2 फुटापर्यंत मूर्ती आहेत. हां, ते किती किंमत किती आहे 1 त्याची? फुटाची किंमत तरी 2500 2000 ते 2500. अच्छा. 1.25 फुटाची 2500 ते 3000 रुपये. हां हां. आणि 1.5 फुटाची तुम्हाला जायला 3.5 ते 4 रुपये. अच्छा. आणि 2 फुटाची 5 ते 6000. अच्छा. आणि ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याची काय प्राईस आहे? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुम्हाला विदाऊट ज्वेलरी वगैरे करून हां हां. 1.25 फुटाची मूर्ती 2100 रुपयेपर्यंत जाते. अच्छा. 1.5 फुटाची 2500 ते 3000. आणि अच्छा. ज्वेलरी वगैरे करून ते 1000-1500 रुपये एक्स्ट्रा होतात ज्वेलरीचे. अच्छा अच्छा. आणि तुम्ही डिलिव्हरी वगैरे करता का? डिलेवरी वगैरे आम्ही नाही डिलिव्हरी बॉक्स पॅकिंग वगैरे पाहिजे असेल कस्टमरच्या नुसार अच्छा, ते box करून वगैरे घेऊन ते देतो. बॉक्स वगैरे देतो. अच्छा. आणि मग इथे येऊन घेऊन जायला इथे लागतं? घेऊन. अच्छा अच्छा. असे आमच्या मूर्त्या बाहेर पण जातात. मी स्वतः मूर्त्या लुधियानाला घेऊन जातो. अच्छा, लुधियानाला तुम्ही स्वतः घेऊन जाता? हो, स्वतः. अच्छा अच्छा. हां, हां. या इकडे पण. अच्छा, मोठ्या. आणि इथे एक ही सुंदर ज्वेलरीवाली एक होती ज्या इथे, तर याची काय किंमत आहे? त्याची 9000 रुपये. 9000. ते विथ ज्वेलरी का? हां. इथे? अच्छा. राजापूर बोलतात असं. हां हां हां. त्यानंतर आपलं काल्याना हां, काल या त्याची साधारण 10-11 पर्यंत अच्छा, 10-11 हजारापर्यंत. पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये काम केलेलं असलं फिनिशिंग घेतात. अच्छा अच्छा. आणि हा लालबागच्या राजासारखी आहे ना ही? हां. म्हणजे ते. अच्छा अच्छा. 6000 पण होईल. ही 6,000 आहे. ते पण आहे मोठे पण होते. हां हां हां. साधारण 4 फूट हां हां. इकडे 5-5.5 फूट आहे. अच्छा. त्या कितीला आहेत मग म्हणजे तिथे? ही तुम्हाला 4 फुटाची मूर्ती 25,000च्या पुढे जाईल. अच्छा अच्छा. त्यामुळे तुम्हाला वर्क पाहिजे असेल तर वर्क करून पण भेटतो. डायमंड धोतर लावायचं असेल. अच्छा. ह्याला पण ते डायमंड आणि ते हां, हे केलेलं आता आहे. हे काय काय मूर्त्या झालेल्या आहेत म्हणजे झालेल्या आहेत. कारखान्यातून झाल्या आहेत आमच्या सातारावरून. हां तर हां. बाकीच्या काय राहिलेल्या त्या आम्ही इथे कस्टमरच्या हां. विनंतीनुसार जे कस्टमरला जसं हवं आहे तसं तसं आम्ही करून बनवून देतो. करून देतो. मग ठीक आहे. कोणाला जर काय इन्फॉर्मेशन पाहिजे तर त्या वरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर ते माहिती माझा मिळू नंबर- शकते माझा ना? नंबर पण आहे. तुम्हाला कार्ड दिलेला आहे त्यावरती अच्छा, कॉल अच्छा. करू शकता. हम्म. मूर्त्या पाहू शकता. इथे येऊन ती पाहू शकता. हम्म, हम्म. ठीक ठीक आहे. धन्यवाद. हे यांचं कार्ड आहे. तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा चिंचपोकळीमधल्या लालबागमधल्या इथल्या ह्या ग्राउंडवरचा सुनील गणेश आर्ट्सचा हा ब्लॉग? इथे मी तुम्हाला शाडूच्या मातीच्या मूर्त्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आणि नक्षीकाम केलेल्या ज्वेलरी सकटच्या वगैरे दाखवल्या आणि त्याची प्राइजेस वगैरे पण जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.